पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या राधानगरी धरण सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार 64.11% भरले आहे, तर 93 mm पाऊस पडला आहे। धरण क्षेत्रात मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती। धरण क्षेत्र पाणी पातळी 329.40 आहे, तर 5.36 TMC पाणीसाठा आहे। BOT विसर्ग 1600 क्युसेक तर सेवाद्वारमधून 1500 क्युसेक असा एकूण विसर्ग 3100 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे। त्यामुळे भोगावती नदीपात्रातील पाणी पात्राबाहेर पडले आहे। राधानगरी तालुक्यातील तिन्ही पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दिवसभर संततधार पावसाची रिपरिप सुरू होती। त्यामुळे राधानगरी तालुक्यातील दूधगंगा, तुळशी, राधानगरी या तिन्ही धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। RK न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर जोंधळे, राशोडे। फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। ताज्या बातम्यांसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।